बारामती विधानसभेच्या रणमैदानामध्ये यंदा उतरायचं की नाही याबद्दल अजित पवारांची भूमिका गेल्या काही दिवसांपासून संभ्रमात टाकणारी आहे। आता अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीतनं विधानसभेची निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेतही दिले। जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती तेवढं यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत, ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। तर गेली 30 वर्ष अजित पवार बारामतीचं प्रतिनिधित्व करतात, पण दादांच्या तोंडी बारामतीच्या बाबतीत अशी अलिप्त भाषा आजवर कुणीही ऐकलेली नव्हती। बहिणीच्या विरोधात दिलेल्या बायकोच्या उमेदवारीबद्दल माफी मागितल्यावरही लोकसभेच्या पराभवाची सल आजही अजित पवारांच्या मनात दिसते। पुन्हा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना नको म्हणून की काय अजित पवार सध्या बारामतीच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या माध्यमातून भावनिक संकेत देताना पाहायला मिळतात। महाराष्ट्रात फिरत असताना कधी कधी मला मर्यादा पडतात। त्याच्या आधी मी छाती ठोकपणे सांगायचो, अरे बारामती आमची बघा कशी बारामती आहे, परंतु आता थोडं भीतभीतच सांगतो आहे आमची बारामती। ते जोरात सांगायचं का नाही जोरात सांगायचं ते तुमच्या हातात आहे। तर अजित पवार आणि बारामती हे समीकरण लोकसभेच्या निवडणुकीत काहीसं बिघडल्याचं दिसलं। वहिनी विरुद्ध ताई या लढाईमध्ये बारामतीकरांनी मोठ्या पवारांना साथ देत अजित पवारांना एक प्रकारे नाकारल्याचं दिसलं। सुप्रिया सुळेंनी बारामतीमधनं घेतलेली आघाडीच बारामतीचा दादा कोण हे एक प्रकारे सांगणारी होती। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला। सुप्रिया सुळेंनी तब्बल 1,53,960 इतक्या मताधिक्यानं हा विजय मिळवला। यातील सर्वाधिक लीड 48,168 मतांची लीड किंवा आघाडी ही फक्त बारामती मतदारसंघातनं होती। तर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार आणि त्यांचं कुटुंब विरुद्ध अख्खा पवार परिवार असंच काहीसं चित्र महाराष्ट्राला दिसलं होतं। बारामतीच्या लढाईमध्ये आपण एकटं पडल्याचं वक्तव्य सुद्धा अनेकदा प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलं। आता जेव्हा विधानसभेआधी अजित पवार माघारीचे संकेत देऊ लागले तेव्हा याबद्दल अजित पवारांच्या विरोधी गटातनं काहीशा अशा प्रतिक्रिया उमटतात। मला असं वाटत नाही, कारण ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं ते असं म्हणले होते मागचे। मला मग ते आठवतं की मी ऐकलं होतं की मी वेगळा विचार करीन जर मला तुम्ही साथ नाही दिली तर, कारण त्याच्यानंतर त्यांनी सगळं कसं करायचं काय करायचं ह्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर। पवार साहेबांची जादू ही संपूर्ण महाराष्ट्रात ही सुरू आहे आणि त्या जादूला मूर्तरूप देण्याचं काम बारामती लोकसभेत मी जवळून बघितलं आहे। ते म्हणजे रोहितदादांनी बारामती लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीनं ती हँडल केली आहे। तर शरद पवारांकडनं यंदा बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवारच असतील हे जवळपास स्पष्ट आहे। अजित पवार विधानसभेसाठी उभे राहिले तर ही निवडणूक काका विरुद्ध पुतण्या अशी होण्याची दाट शक्यता आहे। लोकसभेनंतर आता अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे आधीच भाऊजे आणि नणंदच्या लढाईत पराभव सहन केलेल्या अजित पवार आता बारामती विधानसभा लढण्याबाबत साशंक असल्याचं दिसतंय। परंतु अजित पवार यांचे माघारीचे हे संकेत अनेक सवालही उपस्थित करतात। तर अजित पवारांना पुन्हा पवार परिवारामध्ये कौटुंबिक संघर्ष नको वाटतोय का हा पहिला मुद्दा। अजित पवारांना युगेंद्र पवारांसारख्या नवख्या उमेदवाराचा सामना करणं धोक्याचं वाटतंय किंवा अडचणीचं वाटतंय का। अजित पवारांना मताधिक्य घटण्याची भीती वाटतेय की पराभवाचा धोका सतावतोय। अजित पवार बारामतीतनं लढले नाहीत तर ते वेगळ्या मतदारसंघातनं लढतील का की विधान परिषदेचा पर्याय निवडतील हेही पाहावं लागेल। बारामतीच्या निवडणुकीमध्ये अडकून न पडता राज्यभरात अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी दादा हा निर्णय घेणार का अशी सुद्धा एक चर्चा आहे की निवडणुकीपूर्वी अजित पवार भावनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत अशी सुद्धा चर्चा रंगते किंवा अंदाज बांधला जातोय। अजित पवार हे राजकारणातले मुरब्बी नेते आहेत। राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा दबदबा दिसतो।
परिवर्तनाकडे लोकांना आपण नेऊ शकतो का याची पण चाचपणी बहुधा झालेली आहे, पण तरी सुद्धा त्यातनं काही मार्ग दिसत नाही. आणि राजकीय अस्तित्व पणाला लावायचं का? कारण योगेंद्र पवार नवीन चेहरा, त्यांच्या पाठीशी शरद पवारांची आजवरची गेल्या 50-55 वर्षाची 60 वर्षाची पुण्याई, हे सगळं पाहता मला वाटतं अजित पवारांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आपण योगेंद्रच्या समोर उभं राहायचं का, आपण परत मतदारांचा कौल या पार्श्वभूमीवर मागायचा का. तर अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची मनीषा कुणापासूनच लपलेली नाही, ती मनीषा बरीच मोठी आहे. पण तेच अजित पवार यंदाच्या विधानसभेत त्यांच्याच बारामतीपासून खरंच दूर राहणार का, की हा केवळ एका राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग असेल, हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.